Brought to you by V-Guard. मला वाटतं संपूर्ण देशामध्ये लोकशाहीचा उत्सव आणि ज्याची लोक आतुरतेने वाट बघत होती तो आज दिवस होता। सकाळपासून या ठिकाणी मतदार राजा आहे हा संबंध लाईनमध्ये उभं राहून या ठिकाणी मतदान करतात। मग ज्येष्ठ नागरिक असतील, त्या ठिकाणी नवीन मतदार असतील। आज तुम्ही बघितलं असेल खऱ्या अर्थाने संपूर्ण देशामध्ये उत्सवाचं असं वातावरण आहे। आज या ठिकाणी मी या सेंट जॉन शाळेच्या ठिकाणी या मतदानासाठी इथे आलेलो आहे सहकुटुंब। आणि खऱ्या अर्थाने तुम्ही बघितलं असेल की ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये जी लोकशाही धोक्यात आलेली आहे आणि आज तुम्ही जर बघितलं असेल या महाराष्ट्राच्या राजकारणामधला सर्वात काळाकुट्ट दिवस म्हणजे या अरे काय यार तुम्ही लोक यार असं करता रे आरडाओरड करून सर्व संविधान वाचवण्यासाठी इंडिया आघाडी पण देखील एकत्र आलेले आहेत। मात्र या ठिकाणी राज ठाकरे असतील इतरांच्या देखील सभा या ठिकाणी विचार घेण्यात आलेला आहे। कसं कसं वातावरण आहे तुम्ही बघितलं असेल गेल्या 2 ते 2.5 वर्षामध्ये भाइयों बहनों उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार V-Guard AC स्टेबलाइजर का चमत्कार। ही लोकशाही वाचवण्यासाठी आज खऱ्या अर्थाने जनता इकडे उतरलेली आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान या ठिकाणी दिलं होतं हे संविधान टिकवण्यासाठी आणि वाचवण्यासाठी आज खऱ्या अर्थाने जनता या ठिकाणी रस्त्यावरती उतरून या मतदानामध्ये त्यांचा सहभाग आहे। आणि तुम्ही बघितलं असेल या ठाण्यामध्ये दुसऱ्यांदा ही गद्दारी झालेली आहे आणि त्यावेळेला धर्मवीर आनंदिगे साहेबांनी या गद्दारांना क्षमा नाही म्हणून त्या सांगितलं होतं। आणि त्यानंतर तुम्ही बघितलं असेल महानगरपालिकेमध्ये ज्या गद्दारीच्या वेळेला सर्वांचे राजीनामे त्या ठिकाणी घेतले होते आणि परत एकदा या ठिकाणी उत्स्फूर्तपणे या ठाणेकर जनतेने महानगरपालिकेवरती त्या ठिकाणी भगवा झेंडा लावला होता। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ठाणे जिल्ह्याचं दैवत गुरुवर्य धर्मवीर आनंदिगे साहेब असतील यांच्या माध्यमातून या ठिकाणी लोकांना दिलेली वचनं असेल। तुम्हाला माहिती असेल बाळासाहेबांची सभा गावदेवी मैदानामध्ये होती आणि त्या गावदेवी मैदानामध्ये एका नागरिकाने त्या ठिकाणी मागणी केली होती की आम्हाला स्टेडियम पाहिजे आणि रंगायतनसारखं एक नाट्यगृह पाहिजे। त्या दिलेले आश्वासन पाळत त्यावेळचे आमचे सतीशचंद्र प्रधान साहेब महापौर प्रथम नागरिक यांनी ते त्या ठिकाणी ही वास्तू त्या ठिकाणी उभा केल्या आणि तिथपासून या जनतेचा विश्वास या ठिकाणी आलेला आहे। परंतु 2 वर्षापूर्वी जो काही विश्वासघात या ठिकाणी केला होता आणि आज तुम्ही ज्या जनतेने तुम्हाला त्या ठिकाणी विश्वासाने त्या ठिकाणी बसवलं होतं आणि जनतेच्या पाठीत त्या ठिकाणी खंजीर खुपसण्याचं काम केलेलं आहे। पक्ष पळवण्याचा प्रकार केला होता, चिन्ह पळवण्याचा प्रकार केला होता, शिवसैनिकांवरती खोटे गुन्हे दाखल केले होते। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार V-Guard इन्वर्टर बैटरी का चमत्कार। दिघे साहेबांचं ऑफिस बळकावण्याचा प्रयत्न केला होता, स्वतःचं नाव तिथे लावण्याचा प्रयत्न केला होता। कार्यकर्त्यांचे रोजगार ते त्या ठिकाणी पळून नेण्यात येत होते आणि असं असताना मला वाटतं ही जनता उघड्या डोळ्यांनी बघतेत। आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा त्या ठिकाणी आज त्यांचे विचार घेऊन हे चाललेले म्हणतात, परंतु आजही बाळासाहेब आहेत, दिघे साहेब आहेत आणि ते उघड्या डोळ्यांनी बघतायत आणि नक्कीच या ठिकाणी ही जनता त्या ठिकाणी त्यांची जागा दाखवली जाईल। सर हिंदी में जानना चाहेंगे आपसे, हिंदी में जानना चाहेंगे आज आप देखील बंद पडत आहे नक्की एकंदरीत बोगस मतदार कोण आहेत आजच या सेंट जॉनमध्ये एका मतदाराचा नावावरती दुसरा मतदार त्या ठिकाणी करून गेलेला आहे। म्हणजे कशा पद्धतीने इथली सुद्धा मी आज कलेक्टर साहेबांना सुद्धा फोन करून सांगितलेलं आहे। कालच रात्री मध्ये 2:30 ते 3 वाजता मला जेव्हा ही इन्फॉर्मेशन मिळाली की या ठिकाणी 1200 ते 1500 लोक
या बोगस मतदान या ठिकाणी करणार आहे. म्हणून मी इलेक्शन कमिशनरला सुद्धा मेल केला होता, कलेक्टर साहेबांशी बोललो होतो, पोलीस कमिशनरांशी बोललो होतो, राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त त्यांच्याशी सुद्धा मी ईमेलद्वारे त्यांना हे पाठवलं होतं. आणि अशा पद्धतीने जर झालं तर मला वाटतं काहीच हे राहणार नाही. जनतेचा या ठिकाणी जनतेचा सुद्धा विश्वास उडालेला आहे आणि जनता नक्कीच या ठिकाणी त्यांची जागा त्या ठिकाणी दाखवणार आहे. मला वाटतं कलेक्टर साहेबांना सांगितलं आहे की ज्या ठिकाणी या मशीन्स बंद पडलेल्या आहेत, जर त्याचं प्रमाण जर 1 तास असेल, 15 मिनटं समजू शकतो, पण जर 1-1 तास त्या ठिकाणी जर मशीनच अवेलेबल म्हणजे बंद पडलेली असेल आणि त्या ठिकाणी दुसरी पर्यायी व्यवस्था केली नसेल तर त्या ठिकाणी मतदान प्रक्रिया ही आम्हाला वाढून देण्यात यावी. सर, अनेकांची नावं इथे यादीमध्ये डिलीट झालेली पाहायला मिळत आहेत. जिवंत लोकांना देखील मारलेलं आहे, तर त्या संदर्भात कसं बघता? मला वाटतं गेल्या 2.5 वर्षामध्ये त्यांचा जो कारोबार जो बघताय तुम्ही, आज महानगरपालिका असेल, आज ठाण्यातली सक्षम महानगरपालिका म्हणून या महाराष्ट्रामध्ये 2 नंबरची महापालिका म्हणून ओळखलं जातं. त्याचं बजेट 5,250 कोटीचं बजेट आहे. परंतु त्या महानगरपालिकेत आत्ता जी परिस्थिती आहे, 2.5 वर्षापासून त्या ठेकेदारांची बिलं दिलेली नाहीत, परिवहन सेवेच्या कर्मचाऱ्यांना 12 वर्ष झाले त्यांचे देणी त्या ठिकाणी दिलेली नाहीत. आज तुम्ही बघितले असेल, आज या महानगरपालिकेमध्ये कित्येक विकासाची कामं अर्धवट अवस्थेत आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही बघितलं असेल, कळवा हॉस्पिटलला मध्यंतरी एका रात्रीमध्ये 18 लोक त्या ठिकाणी मेले. हे जे काय आहेत ते मला वाटतं उघड्याडोळ्याने बघतायत. यांना फक्त कार्यकर्त्यांवरती खोटे गुन्हे दाखल करा, त्यांना खोट्या केसेस दाखल करा, एवढ्यामध्ये त्यांना वेळ आहे. बाकी त्यांना चांगलं काम करण्यासाठी त्यांना वेळ मिळत नाही आणि जनता वाट बघते. आणि आज तो दिवस उजाडलेला आहे आणि नक्कीच उद्याची पहाट ही चांगली असणार आहे. सर, हिंदी में आपसे जानना चाहेंगे. ब्रॉट टू यू बाय वी-गार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.